नमस्कार, सचिन टेक झोन या चॅनलमध्ये आपलं मी स्वागत करतो आहे. आज आपण बघणार आहोत CKYC कार्ड. म्हणजे याच्या अगोदर आपण बऱ्याच प्रकारच्या KYC बघितलेल्या आहेत. बँकिंगच्या KYC असतील, त्याच्यानंतर नापिकीच्या असतील किंवा अशा बऱ्याचशा KYC आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आता ही KYC कोणती आहे? तर ही KYC आहे सेंट्रल KYC, सेंट्रल रजिस्ट्री KYC. आता ही KYC सेंट्रल रजिस्ट्री KYC कोण्या कामासाठी येते? तर सेंट्रल KYC रजिस्ट्री ही जी आहे ही प्रत्येक कामासाठी आपल्याला यापुढे कामाला येणार आहे. त्याच्यामध्ये सेंट्रल KYCमध्ये आपण जसं फार्मर कार्ड आहे, फार्मर कार्डमध्ये आपला सर्व डेटा जसा स्टोअर केलेला आहे, त्याच्यामध्ये आपलं 7/12/8 असतील, बँक असेल, आधार असेल किंवा आपलं जेवढी जमीन एका गावापेक्षा दुसऱ्या गावात असेल अशा पद्धतीचा जसा डाटा असतो, तसंच आपल्या या सेंट्रल KYC रजिस्ट्रीमध्ये आपण बँकेकडे दिलेले जे डॉक्युमेंट आहेत, आधार असतील, पॅन असतील, वोटर असतील, जेही असतील हे सर्व आपल्याला जसं आधार क्रमांक 12 क्रमांकाचा असतो तसं सेंट्रल KYC रजिस्ट्री कार्ड हे त्या ठिकाणी 14 क्रमांकी असतं. तर याच्यापुढं आपल्याला संबंधित जास्त डॉक्युमेंट त्या ठिकाणी द्यायची गरज नाही. हे कार्डही दिलं बँकेकडं आपण कर्ज असेल, पॉलिसी असेल, जे असेल इन्कम टॅक्स असेल, ज्याही कोणत्या आपल्या जेवढीही कामं आपल्याला ऑफिशियल जे पडतील त्यासाठी आपण हे कार्ड त्या ठिकाणी देऊ शकतो. 2018पासून शासनाने हे कार्ड सुरू केलेलं आहे, परंतु याचा जास्त प्रचार न झाल्यामुळं हे बऱ्याचशा लोकांना या CKYC कार्ड हे माहीत नाही. पण CKYC चा मॅसेज आपल्याला कधी बँकेकडून येतो ना, आपण त्याच्यात बघतो की भाई CKYC का भानगड आहे. KYC माहिती पण CKYC काय आहे. तर ते कार्ड कसं डाउनलोड करायचं ते आपण आज बघूया. सगळ्यात पहिले गुगलला तुम्ही CKYC असं टाकून एंटर करून घ्या. त्यानंतर तुम्हाला CKYCचं पोर्टल या ठिकाणी दिसेल, त्याच्यावर त्या लिंकवर आपण क्लिक करायचं आहे. आता इथे CKYCचं सगळं पोर्टल आपल्याला CKYC India.in पोर्टल आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर याच्यात आपल्याला रजिस्टर आहे, लॉग इन आहे. आता हे काही गरज नाही करायची की आपण पूर्ण बँकेकडे आपल्या KYC त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आपण सगळ्यात पहिले CKYCचं कार्ड आपण त्या ठिकाणी डाउनलोड करू. तर व्ह्यू युअर CKYC कार्डवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस येईल, फेच युअर CKYC कार्ड, प्लीज व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर अँड देन द सबमिट रिक्वेस्ट टू फेच युअर KYC कार्ड. आता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर खाली त्या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घेऊया. त्यानंतर त्याला आपण नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरला ज्या रजिस्टर बँका आहेत त्या सर्व बँका तुम्हाला या ठिकाणी तुमच्या CKYC केलेल्या सर्व बँका इथे दिसेल. कोणाच्या 2 दिसेल, कोणाच्या 4, जेवढ्या तुमच्या बँका त्या ठिकाणी असेल तेवढ्या बँका इथे तुम्हाला दिसेल. तर तुम्ही त्या सर्व बँका तुमची CKYC त्या ठिकाणी करून घेतलेली आहे. तर त्या ठिकाणच्या बँकेचं नाव दिसेल, तुमचं नाव दिसेल व तिथे ज्यावेळेस तुम्ही KYC केलेली आहे ती तारीख दिसेल, लास्ट अपडेट डेट म्हणून. त्यापैकी कोणत्याही बँकेचं तुम्ही CKYC कार्ड डाउनलोड करू शकता. त्याच्यासमोर सिलेक्टचं ऑप्शन आहे, ते त्याच्यापैकी कोणतंही एक सिलेक्ट करायचं आणि सबमिट म्हणायचं. आता सबमिट म्हटल्यानंतर तुमची रिक्वेस्ट रेफरन्स नंबर येईल सक्सेसफुली सबमिटेडचा आणि तुम्हाला एक मेसेज येईल, टेक्स्ट मेसेज येईल. त्या टेक्स्ट मेसेजला एक लिंक येईल. त्या टेक्स्ट मेसेजच्या लिंकला क्लिक करून तुमचं कार्ड तुमच्या डाउनलोड होईल. डाउनलोड सेक्शनमध्ये तिथे जाऊन त्याला ओपन करायचं आहे. आणि ओपन केल्यानंतर जसं आपण पॅन कार्डला तारीख टाकतो, जशी डेट, महिना आणि इयर, समजा 01/01/1986 समजा जे तुमची जी असेल ती त्याला ओपन करून, जसं पॅन कार्डला करतो आपण, आधार कार्डला करतो तसं त्या ठिकाणी तो पासवर्ड टाकून ते कार्ड ओपन करायचं आहे. ते कार्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसेल, तुमचा फोटो दिसेल आणि तुमचा सेंट्रल KYC रजिस्ट्री ID
जो 14 क्रमांकाचा दिसेल तो यापुढे हाच क्रमांक तुम्ही संबंधित विभागाला दिला तरी तुमचा सर्व डाटा त्या ठिकाणी ओपन होईल. तर हे कार्ड सगळ्या याच्यासाठी चालू शकतं. तुम्हाला पॉलिसी असेल, मी अगोदर सांगितलं तुम्हाला सगळ्या विभागाला तुम्हाला संबंधित आता जास्त डॉक्युमेंट द्यायची गरज नाही. पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, हे सगळं तुमचं एकाच कार्डमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने KYC कार्ड तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.